नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या सरळ सेवा परीक्षा होतात, या सरळ सेवा परीक्षा एकतर IBPS घेतं किंवा TCS घेतं. आणि काही आगामी सरळ सेवा परीक्षांचा विचार केला तर त्यामध्ये तलाठी भरतीची परीक्षा ही एक मोठी भरती येणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ही सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये तलाठी भरतीचे जे प्रश्नपत्रिका अगोदरच्या झाल्या होत्या, जी परीक्षा TCS ने घेतली होती, ते सगळे आपण प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत. यामधला आजचा जो विषय आहे तो आहे गणित आणि बुद्धिमत्ता. तर ही TCS आणि सरळ सेवा परीक्षा कंडक्ट करते. IBPS चा पेपर बाहेर येत नाही, पण TCS सारखाच हा पॅटर्न आहे. आणि IBPS च्या परीक्षांसाठीची मुलांकडून गेली 10-11 वर्ष तयारी करून घेत असल्यामुळे मला हा पॅटर्न चांगला माहिती आहे IBPS चा. त्यामुळे TCS IBPS पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे. आणि एखाद्याने फक्त ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज जरी फॉलो केली तरी माझ्या मते त्याचं सिलेक्शन सरळ सेवामधून झालं पाहिजे. आजचा जो विषय आहे तो आहे गणित आणि बुद्धिमत्ता. आणि आज आपण जी प्रश्नपत्रिका बघणार आहे ही 1 सप्टेंबर 2023 ला झालेले तिसऱ्या शिफ्टमध्ये झालेला हा पेपर आहे. एका दिवशी 3 शिफ्ट झाल्या होत्या. तिसऱ्या शिफ्टमध्ये 4:30 ते 6:30 या दरम्यानचा हा पेपर. यामध्ये गणितामध्ये टोटल जर आपण बघितलं 2, 2, 4, 6, 8, 10, 12, 13, 14 प्रश्न आणि उरलेले 11 प्रश्न हे आपल्याला बुद्धिमत्तामध्ये दिसून येतात. असे टोटल 25 प्रश्न झालेले. असं फिक्स असं काही वेटेज नाही. एवढे गणिताला एवढे बुद्धिमत्ताला साधारण 50% ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण गणिताला थोडंसं जास्त वेटेज दिलेलं आहे आपल्याला दिसून येतं. यामध्ये कशावर प्रश्न आले तर संख्या मालिका, ज्याला आपण मिसिंग नंबर सिरीज असं म्हणतो इंग्लिशमध्ये. त्यानंतर सिम्प्लिफिकेशनवरचे 2 प्रश्न, भूमितीवरचे 1 प्रश्न, टाइम अँड वर्क काळ काम याच्यावरचे 2 प्रश्न, त्यामध्ये एक टाकीवरचा देखील प्रश्न आलेला आहे. सरासरीवरचा 1 प्रश्न, त्यानंतर नफा तोटा आणि सूट याच्यावरचे 2 प्रश्न, व्याजावरचे 2 प्रश्न, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आणि अंतर्वेग वेळ याच्यावरचे 2 प्रश्न, असे 14 प्रश्न गणितावरचे आलेले आहेत. आणि उरलेले बुद्धिमत्तामध्ये ज्यामध्ये समसंबंध आहे, त्यानंतर अक्षरचिन्ह मालिका याच्यावरचा 1 प्रश्न आहे. सिलॉजिझमचं वेटेज जास्त आहे, दरवेळी 2 प्रश्न विचारले जातात. अक्षर मालिकेवरचे 2 प्रश्न, गटात न बसणारे 2 प्रश्न आणि कोडेड सिम्प्लिफिकेशन जो बुद्धिमत्ताचा पार्ट आहे त्याच्यावरचा 1 प्रश्न, असं हे वेटेज आपल्याला ह्या शिफ्टमध्ये दिसून येतं. तर या शिफ्टमध्ये 25 पैकी किती आयडियली अटेम्प्ट करायला पाहिजे होते तर माझ्या मते 25 पैकी 25 तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजे होते. जर आपण गेल्या वर्षीचा कट ऑफ आपण बघितला तलाठी भरतीचा, तर हे लक्षात येतं की आपल्याला जे 3 विषय आहेत, आपला हा एक विषय इंग्लिश आणि मराठी, इथं पैकीच्या पैकी अटेम्प्ट करणं आणि विथ 100% ॲक्युरेसी फार गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेमधून सरकारी नोकरी पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. ही सिरीज मी तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत घेऊन आलेलो आहे. सरळ सेवाचे आम्ही कधीही क्लासेस घेतले नाहीत आणि फ्युचरमध्ये देखील ऑफलाईन क्लासेस आम्ही घेणार नाही आहे. त्यामुळं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर पहिल्यांदा आपण गणितापासून सुरू करूया. गणितातला पहिला प्रश्न थोडेसे मी सॉर्ट करून घेतलेले आहेत, वर्गीकरण करून घेतलेला आहे. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. संख्या मालिका, मिसिंग नंबर सिरीज. तर ज्यावेळी तुमच्यासमोर संख्या मालिका येते त्यावेळी सरळ तुम्ही काय करायचं तर यातला जो फरक आहे तो बघायचा. 31 - 16 किती येतं? 15 येतं. 31 + 15 46, 46 + 15 61, 61 + 15 हे +15 +15 +15 ही सिरीज आहे. 76 + 15 हे तुमचे येणार आहेत 91. सो 91 हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. इथं देखील तुम्हाला फरकच बघायचा आहे. फरक तुम्ही बघा. फरक इथे येतो 13
प्लस 13 इथे येतो, ते 113 139 दोघांमधला फरक किती येतो? 26 येतो. त्यानंतर इथं तुम्हाला माहित नाही आहे, इथं तुम्हाला फरक बघायचा झाला 230 अधिक 65 हा फरक येतो. तर मग ह्या ठिकाणी प्लस 13 प्लस 26 प्लस इथं काय असणार? दोन ठिकाणी करावं लागणार ना, इथं एक काहीतरी नंबर असणार, या दोन ठिकाणी हे दोन काय येणार आहेत? सो याचा तुम्हाला विचार करायचा आहे. तर लगेच आपल्याला लक्षात येतं हे 13च्या पाड्यामधले आहेत. 13 26 इथे किती येणार? इथे किती येणार? 52 40 अधिक 39 178 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे चौथा पर्याय. सोपं आहे, थोडं तुमचं कॅल्क्युलेशन मात्र स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न, याला आपण सिम्प्लिफिकेशन असं म्हणतो, खूप सोपा आहे. या सिम्प्लिफिकेशन मध्ये तुम्हाला 13 वजा 12 भागिले 4 गुणिले 2 असं आहे. करायचं असेल तर तुम्हाला अधिक आणि वजाने जे सेपरेट होतात ते दोन टर्म्स ॲट अ टाइम सोडवायचे आहेत. ही अगोदर सोडवा, त्यानंतर त्याच्यामधून 13 वजा करा. आधी होतं भागाकार, मग येतो गुणाकार, या क्रमाने तुम्ही जा. तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगत नाही, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ओके, मी प्रत्येकाचे कमेंट बघणार आहे. तिसऱ्या प्रश्नाचं जे काय उत्तर असेल ते तुम्ही कमेंट करून सांगायचं. पुढे येऊया. हा देखील एक क्लासिक प्रश्न. x अधिक 1/x याची किंमत 3 आहे. तर त्यांनी विचारलं आहे की x² प्लस 1/x² म्हणजे किती? तर हा एक सिंपल प्रश्न आहे. कसं सॉल्व्ह करायचं हे माहीत असलं तर पटकन होऊन जातं. तुम्हाला काही फक्त फॉर्म्युले बीजगणितातले माहीत असले पाहिजे. तर एक समजून घ्या की इथं हा एक कंस आपण टाकूया, दोन्ही बाजूचा वर्ग करू, दोन्ही बाजूचा वर्ग करू, मग याचा वर्ग बरोबर 3चा वर्ग. याचा वर्ग कसा करणार? तर एक अल्जेब्रा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असला पाहिजे, प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. हा फॉर्म्युला आपण या बाजूला डाव्या बाजूला वापरूया. सो ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा बी पूर्ण हा झाला ना, हा बी पूर्ण झाला, 1/xचा वर्ग, 1/xचा वर्ग काय असणार? 1/xचा वर्ग असा असणार आहे, अधिक 2 गुणिले ए म्हणजे x गुणिले b म्हणजे 1/x असणार, अधिक बरोबर हे झालं बरोबर 3चा वर्ग 9 असणार. आता हे आपण सोडूया. x वर्ग मी ॲज इट इज घेतो, अधिक 1/x वर्ग हे देखील मी ॲज इट इज घेतो, अधिक हे x ला x कॅन्सल होतं म्हणजे इथं काय उरलं? 2 गुणिले 1 2 उरतं, बरोबर 9 येतं. आता आपल्याला x² प्लस 1/x² याची किंमत काढायची आहे. तर मी काय करतो, हा जो अधिक 2 आहे तो पलीकडे घेतो. पलीकडे गेल्यानंतर जो अधिक 2 आहे तो काय होणार? वजा 2 होणार. म्हणजे हे x² अधिक 1/xचा वर्ग हा किती असणार? 9 वजा 2 म्हणजे किती असणार? 7 असणार. म्हणजे ह्याची किंमत किती आली? 7 आली. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे? 7 जो काय पर्याय असेल त्याला तुम्हाला टिक करायचं आहे. सोपं आहे, माहीत असेल तर पटकन होऊन जातं. थोडंसं एक्सप्लेन करताना तुम्हाला किचकट वाटत असेल, पण ज्याला माहित आहे त्याला हे पटकन होऊन जातं. कसं करायचं लक्षात आलं असेल तर आपण पुढचा प्रश्न बघूया. नाही समजलं तर परत एकदा तुम्ही रिवाइंड करून हा क्वेश्चन बघू शकता. हा फॉर्म्युला मात्र माहीत असला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न सोपा. 8 मीटर 54 सेंटीमीटर लांबीच्या रिबिनला कापून तिचे समान लांबी असलेले 7 तुकडे केले आहे. तर एक अशी रिबीन आहे, या रिबीनचे 7 तुकडे करायचे. रिबीनची जी लांबी आहे ती 8 मीटर 54 सेंटीमीटर. 8 मीटर 54 सेंटीमीटर बेसिक समजून घ्या. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर असतं. तर 8 मीटर 54 सेंटीमीटर म्हणजे एकूण किती सेंटीमीटर झाले? तर 8 मीटर म्हणजे तुमचे 800 सेंटीमीटर अधिक हे 54 म्हणजे 800
54 सेंटीमीटर तोंडी आपण काढू शकतो. नाही समजलं असेल तर रिपीटेडली तुम्ही बघा. त्यानंतर या रिबीनचे 7 समान तुकडे केले, कापली, 7 तुकडे केले. तर प्रत्येक तुकड्याची मीटर मध्ये लांबी किती आहे? 7 तुकडे 854 सेंटीमीटर जर लांबी असेल, याचे 7 तुकडे केले तर एका तुकड्याची लांबी कशी मिळवणार? तर 854 भागिले 7 हे किती येतं? 7 एके 7 उरला 1, 7 दुने 14, 7 दुने 14, 122. आणि हे उत्तर कशामध्ये येणार? सेंटीमीटर मध्ये येणार. 122 सेंटीमीटर. आता तुम्ही पर्यायामध्ये बघितलं तर 122 सेंटीमीटर नाही आहे, पण आत्ताच आपण बघितलं 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर हे 122 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर असणार? तर ह्या 122 ला तुम्ही 100 ने जर भागला तर हे मीटर मध्ये उत्तर येईल 1.22 मीटर. एवढं हे सोपं उत्तर आहे. ओके. सो मीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना 100 ने गुणायचं आणि सेंटीमीटरचं मीटर मध्ये करताना 100 ने भागायचं. सिंपल आहे. पुढे जाऊया. ABC या 3 तोट्या अनुक्रमे 5 तासात, 8 तासात आणि 12 तासात एक टाकी भरू शकतात. ठीक आहे. जर सर्व तोट्या एकाच वेळी उघडल्या गेल्या तर टाकी भरण्यास लागणारा वेळ किती असेल? तर यासाठी बघा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो आणि शॉर्टकटने देखील सांगतो. तर फॉर्म्युला काय सांगतो? तर 1/a अधिक 1/b अधिक 1/c बरोबर 1/ लागणारा वेळ टी आपण घेऊया. म्हणजे टाक्यामध्ये हे 3 तोट्या आपण टाकल्या, A, B, C. तर तिघांना मिळून जर ती टाकी भरण्यासाठी टी वेळ लागत असेल तर हे समीकरण आपलं बरोबर असतं. ओके. हेच समीकरण आपण काळ आणि काम मध्ये देखील वापरतो. A, B, C 3 व्यक्ती आहेत, त्यांना C दिवस लागतो, तर त्यांना तिघांनी मिळून काम केल्यास T दिवस लागतील. तर या समीकरणामध्ये फक्त याच्या किमती टाकायच्या आहेत. A ची किंमत किती आहे? अनुक्रमे A 5 तासामध्ये 1/5 अधिक B किती तासामध्ये? 8 तासामध्ये अधिक C किती तासामध्ये? 12 तासामध्ये. बरोबर आपल्याला किती काढायचं? एकूण वेळ लागणारा वेळ काढायचा आहे. तर यामध्ये 5, 8, 12 छेद समान नाही आहे, छेद समान करून घेतला पाहिजे. बेसिक तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. नाही जमलं तर मग खूप अवघड आहे. तर 5, 8, 12 यांचं तुम्हाला तोंडी सेम काढता येतो का बघा. सगळ्यात मोठी संख्या घ्या 12. 12ला 5 आणि 8 ने भाग जात नाही. 12, 24, 36. 12च्या पटीतल्या बघा 48, 60. सो 120 याला मात्र 12 ने भाग जातो, 8 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो. बरोबर. सो LCM काढायचं असेल तर 120 आणायचं असेल तर इथं कशाला गुणलं पाहिजे? 120 आणायचं असेल तर इथे 10 ने गुणलं पाहिजे, म्हणून वर देखील 10 ने. इथे 15 ने गुणलं पाहिजे, म्हणून वर देखील 15 ने. इथं 24 5 120 म्हणून वर देखील 24 ने गुणलं पाहिजे. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल पाढेपाठ असले पाहिजे. बरोबर. पाढेपाठ असले पाहिजेत. गुणाकार भागाकार चांगला असला पाहिजे. बेरीज वजाबाकी एकदम परफेक्ट असली पाहिजे. इथं आपला सगळीकडे 24 5 120 120 120 हा सगळ्यांचा छेद समान होतो. इथं वर राहतं 24 अधिक हे 15 अधिक हे 10 बरोबर 1/t. आता या सगळ्यांची बेरीज करा. 24 अधिक 15 39 अधिक 10 49. 49/120 हे उत्तर आलं 1/t. या टीचं आपल्याला टी काढायचं एकूण लागणारा वेळ. सो टीचं उत्तर काय असणार आहे? 120/49. आपल्याला इथं हे कुठं दिसून येत नाही, म्हणून याला आपल्याला काय करायचं आहे? मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं? 120 ला 49 ने भागायचं. 120 ला 49 ने भागूया, 2 ने भाग जाईल 98. 49 वजाबाकी केली 22 होती. ही झाली हा झाला तुमचा भाजक आणि हा झाला तुमचा
भागाकार. तर हे कसं लिहायचं, तर भागाकार किती आला, 2 आला, 2 पूर्णांक, बाकी किती राहिली 22 छेद 49. हे तुमचं उत्तर येणार आहे. 2.22 छेद 49 म्हणजे पर्याय क्रमांक 4. हे इक्वेशन फक्त तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायला जमलं पाहिजे, तर तुम्हाला हे जमणार. तुमचं जर कॅल्क्युलेशनच वीक असेल तर मग तुम्ही इथपर्यंत येण्यात काय अर्थ नाहीये. कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे. दुसरी एक मेथड आहे ती तोंडी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, 5, 8, 12 या तिघांचा एलसीएम घ्या. अगेन 120च एलसीएम येणार. सो तोंडी थोडीशी वेगळी टेक्निक आहे. ABC याला 5, 12 5, 8, 12 हा लागणारा वेळचा दर तुम्हाला काढायचा आहे आणि एलसीएम घ्यायचा. या एलसीएम किती आला याचा, लसावी. एलसीएम म्हणजे लसावी 120 आला. तर त्याचा दर काय झाला, याचा 15 झाला, याचा 10 झाला. तिघांचा मिळून दर काय झाला, 24 अधिक 15 अधिक हे 49 होते. कपॅसिटी किती आहे 120. तर तिघांना मिळून लागणारा वेळ 120 लिटर टाकी भरण्यासाठी एवढा लागेल. या मेथडने काढण्याचा फायदा असा होतो की तुम्हाला हे तोंडीच जमून जात या टेक्निकने गेला तर. पेन देखील वापरण्याची आवश्यकता पडत नाही. हा याचा फायदा आहे. अदरवाईज ही आपली साधी सरळ टेक्निक सोपी आहे, यूज करा, काही अवघड नाही. ओके, पुढे जाऊया. नाही कळलं तर प्लीज रिपीट मध्ये बघा. बेसिक मी सांगत नाहीये. पुढे येऊया. ABC एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. ABC तिघे मिळून एक काम 4 दिवसामध्ये पूर्ण करतात. बर, पुढे जर त्याच कामाला A हा एकट्याने 8 दिवसात आणि B हा एकट्याने 12 दिवसात पूर्ण करू शकतो. ठीक आहे, A किती 8 दिवसात, B 12 दिवसात, तर C ला त्या काम तास पूर्ण करण्यास किती वेळ लागेल. आत्ताच आपण बघितलं की ABC, A ला A दिवस लागला, B ला B दिवस लागले, C ला C दिवस लागले, तर तिघांना मिळून T या दिवसामध्ये काम ते पूर्ण होईल. तर त्याचं हे समीकरण झालं. आता या समीकरणामध्ये फक्त आपल्याला काय करायचे, त्याच्या किमती टाकायच्या आहेत. A एकट्याने किती दिवसामध्ये, A 8 दिवसामध्ये, इथं 8 टाका. B एकट्याने किती, B हा एकट्याने 12 दिवसामध्ये करतो, 1/12 करा. C ला काढायचं आहे, 1/C टाका. आणि तिघांना मिळून 3 दिवसामध्ये ते काम पूर्ण होतं. सो टी काय येणार यामध्ये, ए बी ते काम 4 दिवसात पूर्ण करतात, 4 दिवस हे मिळणार. सो यामध्ये एकच किंमत आपल्याला माहित नाही सी ची, ते आपण आरामामध्ये काढू शकतो. आता हे कसं काढायचं, हेच मी इकडे पलीकडे घेतो. या दोघांची तुम्ही अगोदर बेरीज करून घ्या, तिरकस गुणाकार करून. म्हणजे इथे येणार 12 अधिक 8 भागिले या दोघांचा गुणाकार 96 अधिक 1/C बरोबर 1/4. म्हणजेच हे 20/96 अधिक 1/C बरोबर 1/4. सो 1/C बरोबर 1/4 वजा हे आपण इथल्या इथं सिम्प्लिफाय करू शकतो. तुम्ही असं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 4 पंचे 20, 24 चोक 96, 524 डायरेक्ट मी अधिक आहे ते पलीकडे घेऊन जातो. बेसिक कॅल्क्युलेशनचा हा पार्ट आहे. सो 1/C बरोबर 1/4 वजा 524. छेद समान नाही आहे, छेद समान करायला पाहिजे. गुणुले 6 करा, वर देखील गुणिले 6 करा. 6 वजा 5 भागिले 24. सो 1/C बरोबर 1/24. सो म्हणून C बरोबर काय असणार, उलट केल्यानंतर येणार 24. साधं सरळ सोपं मेथड. 24 दिवसामध्ये फक्त C ला काम पूर्ण होईल. लक्षात आलं. बाकी मगाशी मी ही टेक्निक सांगितली, याने देखील तुम्ही उत्तर तोंडी काढू शकता. इथलं फक्त तुम्हाला काढायचं आहे. मी तुम्हाला वाटल्यास हेच इथं हे B चे 8, 12 आणि 4 अशा तिघांच्या किमती दिल्या होत्या ना. इथं 8, 12 आणि 4 तुम्हाला इथली काढायची होती. अगोदर तुम्ही इथली काढा आणि त्याच्यावरून तुम्ही इथली काढा. सोपं आहे, तुम्ही ट्राय करून बघू शकता. पुढे जाऊया आपण.
10 निरीक्षणांची सरासरी 46 आहे. सरासरीवरचा प्रश्न आहे. सरासरी कशी आपण काढतो? सरासरी तर सरासरी काढण्यासाठीचा आपल्याला फॉर्म्युला माहित असला पाहिजे. म्हणजे काय ते बेरीज करतो आपण सर्व निरीक्षणांची डिवायडेड बाय नंबर ऑफ, म्हणजे छेद किती निरीक्षणस आहेत त्यांची संख्या. सो यावरून आपण बेरीज काढू शकतो ना. सो बेरीज बरोबर सरासरी गुणुले निरीक्षणे. सो सरासरी किती आहे? 10 निरीक्षणांची सरासरी 46 आहे. निरीक्षणे 10 आहेत. सो यांची बेरीज किती आली? 460 आली. नंतर लक्षात आले 142 हे निरीक्षण चुकून 42 असे वाचले गेले. 142 च्या ऐवजी मी किती वाचलं? 42 वाचलं. त्यामुळे ही जी बेरीज आलेली आहे ही बेरीज खरी असणार का? नाही, ही खोटी बेरीज असणार आहे. बरोबर, खोटी बेरीज. मग खरी बेरीज कशी मिळवणार आपल्याला? तर मिस्टेक काय झाली आपल्याकडून? तर मिस्टेक झाली 142 च्या ऐवजी 42 वाचलं. म्हणजे या बेरजेमध्ये कितीचा फरक पडणार? 460 असणार का ही खरी बेरीज? तर यामध्ये 42 घेतल्यामुळे हे 100 कमी असणार ना. 100 कमी असणार म्हणजे खरी बेरीज आपण कशी मिळवणार? वजा 100 म्हणजे तुमची खरी बेरीज येणार आहे 360 येणार आहे. सॉरी 42 घेतले त्यामुळे अधिक करणार 560 येणार. कारण 100 ह्याच्यामध्ये कमी आहेत. 460 मध्ये 100 कमी आहेत. ते आपण 100 यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला खरी बेरीज मिळणार. म्हणून स्वतः योग्य सरासरी कशी काढणार? योग्य सरासरी मिळवण्यासाठी बेरीज 560 भागिले 10 निरीक्षण जे 56 ही तुमची खरी योग्य सरासरी येणार. लक्षात आलं? नाही जमलं तर परत एकदा बघा, कारण बेसिक मी सांगत नाहीये हे डोक्यामध्ये ठेवा. बेसिक सांगायचं असतं तर आपल्याला हळूहळू खूप डिटेलमध्ये जाता आलं असतं. एक याला शॉर्टकट देखील आहे. शॉर्टकट देखील मी तुम्हाला सांगतो. 10 निरीक्षणं आपण घेतली अशी 9, 10 यांची सरासरी किती आहे? 46 आहे. 46 म्हणजे काय? प्रत्येकाची किंमत सरासरी किती येते? 46 येते. आता यामध्ये 142 च्या ऐवजी 42 घेतलेला आहे. म्हणजे 100 आपण कमी घेतले. तर 100 कमी घेतले म्हणजे परत 100 यामध्ये टाकायला पाहिजे. तर परत 100 टाकताना 10 जणांच्या मध्ये हे 100 डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. आणि 10 जणांच्या मध्ये 100 म्हणजे प्रत्येकी किती डिस्ट्रीब्यूट होणार? तर 10 जणांच्या मध्ये 100 म्हणजे प्रत्येकामध्ये 10 असे डिस्ट्रीब्यूट होणार. त्यामुळे ही सरासरी नवीन जी असणार आहे ही किती असणार? 56 असणार आहे. असं हे तोंडी देखील जमलं असतं. ओके, हा शॉर्टकट माहित होता का तुम्हाला? कमेंट करून सांगा. पुढे एका टीव्ही संचाची मूळ किंमत 9000 आहे. ठीक आहे, या किमतीवर 20% सूट दिली. सूट पर्सेंटेजवरचा, टक्केवारीवरचा हा प्रश्न. आणि नंतर किंमत 10% ने वाढवण्यात आली. थोडासा माझा अप्रोच या ठिकाणी वेगळा आहे. तर मी काय करतो? मूळ किंमत जी आहे 9000 ही घेतो. सुरुवात इथून करतो. 9000 ही मूळ किंमत. या 9000 वर 20% सूट दिली. 20% काय दिली? सूट दिली. म्हणजे हे वजा करणार आपण 20%. कशाच्या? 9000च्या. 9000 चे 10% किती? 9000 चे 10% येतात 900. फक्त एक शून्य यातला काढून टाकायचं. ओके, 10% काढताना 900. 20% किती आले? 1800. म्हणजे हे 1800 काय होणार? वजा होणार. बरोबर, 9000 मधून 1800 वजा होणार. म्हणजे येतात हे 9000 मधून 1000 गेले, 8000 राहिले. 8000 मधून 800 गेले, 7200 राहिले. 7200 झाली. आता या किमतीवर 20% सूट दिल्यानंतर 7200 झाली. आणि नंतर म्हणजे 7200 या किमतीवर 10% वाढवण्यात आली. ही 7200 ही 10% वाढवली. 10% वाढवली. ही कमी केली होती, ही वाढवली. 10% आताच सांगितलं मी, शेवटचं 0 एक काढून टाकायचा. म्हणजे 720 ने काय केली? ही वाढवली. तर 7200 अधिक 720 तर हे होतं 7200.
7,920, तर नवीन टीव्ही संचाची नवीन किंमत 7,920 4 असणार. सो बेसिक तुम्हाला पर्सेंटेज जे आहे, टक्केवारी, हे समजलं पाहिजे. टक्केवारी समजलं की याच्यापेक्षा सोपं काहीच नाही. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. एक किरकोळ विक्रेता 225 ला रेडिओ खरेदी करतो. ओके, त्याचा खर्च 15 रुपये आहे. तो रेडिओ 300 किमतीला विकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला खरेदी किंमत, विक्री किंमत दिलेली आहे. तर खरेदी किंमत कितीला पडली? खरेदी किंमत तुम्ही म्हणाल फक्त 225 आहे सर. तुम्ही म्हणाल 225 नाही. का नाही सांगा? कारण 225 ला आणि त्याचा खर्च देखील आला ना त्याला, मग ते देखील आपल्यालाच पडले की 15 रुपये. म्हणजे हे 15, म्हणजेच खरेदी किंमत आली 240 रुपये. तो रेडिओ 300 रुपये किमतीला विकला. म्हणजे विक्री किंमत झाली, विक्री किंमत 300 रुपये. किरकोळ विक्रेत्याची नफ्याची टक्केवारी. सो यामध्ये नफा किती झाला? बघा, कॉमन सेन्स लावायचं. 240 ला घेतलं, 300 ला विकलं, तर 300 वजा 240, 60 रुपये नफा झाला. सो नफ्याची टक्केवारी, नफ्याची टक्केवारी पर्सेंटेज मध्ये नफा काढता तुमचा छेद असतो, कायम घ्यायचा असतो खरेदी किंमत. खरेदी किंमत हा तुमचा बेस घ्यायचा असतो आणि याच्यावर मिळणारा वर नफा घ्यायचा. म्हणजे 100 म्हणजे नफा झाला 60 रुपये. खरेदी किंमत होती 240 रुपये गुणवले 100 म्हणजेच 00 गेले 104 आणि 104 म्हणजे इथं 25%. 25% काय झाला? नफा झाला. हे बघा, प्रॅक्टिसचा शेवटी हा सगळा खेळ आहे. प्रॅक्टिस झालं ना तर तुम्हाला हे तोंडी देखील जमेल. प्रॅक्टिसच जर तुम्हाला जमलं नाही, कॅल्क्युलेशनच तुम्हाला येत नाहीत, तर मग थोडंसं अवघड आहे. पुढे जाऊया आपण. सरळ व्याजाने वार्षिक 11% दराने 2000 ची रक्कम 2330 इतकी होण्यासाठी लागणारा कालावधी शोधा. ओके, तर सरळ व्याज आहे. सरळ व्याजामध्ये सरळ व्याजाचा तुम्हाला फॉर्म्युला माहित असला पाहिजे. सरळ व्याज, सरळ व्याज याचा फॉर्म्युला मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी भागिले 100 हा आहे. आठवत असेल, मदक भागिले 100. तर सरळ व्याज किती आहे? सरळ व्याजाने वार्षिक 11% दराने, हा तुमचा काय झाला? दर झाला. दर झाला. 2000 ची रक्कम म्हणजे 2000 ची मूळ रक्कम, म्हणजे ही काय झाली? मुद्दल झाली. 2030 झाली, ही रक्कम एवढी झाली. म्हणजे व्याज किती असणार? व्याज आपल्याला काढायला पाहिजे. 2330 ही रक्कम झाली. तुम्ही 2000 घेतलेली ती 2330 झाली. म्हणजे याच्यावर तुम्हाला व्याज किती मिळालं? तर व्याज किती पडलं? तर ते 2330 वजा 2000 म्हणजे 330 रुपये हे व्याज पडलं. विचारलेला आहे कालावधी, म्हणजे क विचारलेला आहे. जमेल. सरळ व्याजाचा फॉर्म्युला, सरळ व्याज आलं मग मुद्दल तुमची आहे 2000 गुणिले दर याचा आहे 11% आणि क म्हणजे कालावधी तुम्हाला काढायचा आहे भागिले 100. शून्याला शून्य जाणार, हे तुमचे तिकडे येणार. सो क बरोबर 330 भागिले जाणार 20 गुणिले 11. 11 एके 11, 11 त्रिक 33 केला तर 302. क म्हणजे 302 आणि 302 म्हणजेच किती? 1.5 वर्षे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. साधं सरळ सोपं, याच्यापेक्षा सोपं काही येऊ शकत नाही.
5वी 6वीच्या लेवलचा प्रश्न आहे. ओके, पुढे जाऊया. मात्र कॅल्क्युलेशन जमली पाहिजे, समीकरण सोडवता आलं पाहिजे. पुढे जाऊया. अमितने जयंतकडून 11,000 एवढी रक्कम वार्षिक 10% दराने 11,000 एवढी रक्कम घेतली, व्याजाने घेतली. म्हणजे हे काय झालं, मुद्दल झालं. बरोबर. वार्षिक 10% दराने, हा दर झाला, वार्षिक दर 10%. पुढे जाऊया. वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याज, मगाशी सरळ व्याज होता, आता काय आहे, चक्रवाढ व्याजाने कर्जाऊ घेतली. सर्व थकबाकी भरण्यासाठी 2 वर्षानंतर अमितने भरलेली एकूण रक्कम शोधा. 2 वर्षानंतर, कालावधी 2 वर्षाचा. आता बघा, थोडासा मी वेगळा अप्रोच, फॉर्म्युला बेस्ड अप्रोच मी रिकमेंड करत नाही. कशामध्ये, तर या चक्रवाढ व्याजामध्ये. तुम्हाला मुद्दल माहिती आहे किती आहे, 11,000 आहे. आता कॉमन सेन्स लावायचं आपल्याला. कॉमन सेन्स 11,000. मगापासून कॉमन सेन्स करत आहे मी, पण कॉमन सेन्सचा प्रॉब्लेम असा आहे की कॉमन सेन्स इज नॉट कॉमन. त्यामुळं तरी पण तुम्हाला कॉमन सेन्स डेव्हलप करायला पाहिजे. 11,000 वर पहिल्या वर्षी 10% लागणार. 10% कसं काढायचं मी आत्ताच सांगितलं. एक शेवटचा 0 काढून टाका. 1100 रुपये पहिल्या वर्षी व्याज लागलं. 1100 रुपये. आता बघा, चक्रवाढ व्याज आहे, त्यामुळे तुमची रक्कम जी आहे 11,000 अधिक 1100 म्हणजे 12,100 एवढी होणार. कधी होणार, एका वर्षानंतर. दुसऱ्या वर्षी देखील 2 वर्षासाठी ना, दुसऱ्या वर्षीसाठी देखील तुम्हाला 10%च रेट लागणार आहे. 10% हे कशावर लागणार, तर तुमच्या या ओरिजिनल याच्यावर नाही लागणार, तर ही जी आता दुसऱ्या 1 वर्षा अखेरीस जी रक्कम असणार आहे त्यावर 10% लागणार. त्यावर 10% म्हणजेच शेवटचा एक 0 काढून टाका, 1210 रुपये व्याज लागणार. म्हणजे दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस 12,100 अधिक 1210 म्हणजेच 12,100 अधिक 1210 13,310 रुपये एवढं देणं लागतं. बरोबर, 13,310 रुपये एवढं देणं लागतं. फॉर्म्युला बेस जाऊ नका, खूप वेळ लागणार. सिंपल, साधं सरळ एक्झाम्पल आहे. ओके, मात्र कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असले पाहिजेत. ठीक आहे. 13वा प्रश्न. एक मुलगा 6 किलोमीटर पर आवर वेगाने धावत असल्यास 38 मीटर बाजू असलेल्या एका चौकोनी क्षेत्राभोवती, एक तुमच्या लक्षात आलं, 38 मीटर बाजू असलेले एक चौकोनी क्षेत्र. चौकोनी क्षेत्र 38 38 38 मीटर आहे. हा मीटर आहे. मीटर हे युनिट देखील इम्पॉर्टंट, मीटर आहे. तर या चौकोनी क्षेत्राभोवती धावत एक फेरी मारण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील, तर आपण काढूया. मला सांगा, आपल्याला काय विचारलेलं आहे, किती सेकंद म्हणजे काय विचारलंय, वेळ विचारलेला आहे. वेळ बरोबर बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे. वेळ कसं काढतात, तर वेळ काढायचं आपल्याला. इथून तुम्हाला कोल्हापूरमधून पुण्याला जायचं, 300 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला लागतात 6 तास. वेळ तुम्हाला 6 तासामध्ये पोहोचायचं. मग तुमचा स्पीड किती ठेवणार, काढू शकतो ना, 300/6. किंवा तुमचा स्पीड आहे 50 किलोमीटर प्रति तास. 300 किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला वेळ किती लागणार, 50 300/50. म्हणजे आपण काय करतो, वेळ अंतर भागिले याचा वेग. कॉमन सेन्स. ओके, अंतर जे आहे, आता चौकोन आहे असल्यामुळे 38 38 38 38 4 वेळा ऍडिशन करण्यापेक्षा 38 गुणिले 4 करूया, भागिले, हे मीटर मध्ये आहे, हे समजून घ्या, हे मीटर मध्ये आहे, भागिले याचा वेग. हा वेग जो आहे हा 6 किलोमीटर प्रति तास आहे. इथं मीटर आहे, इथं किलोमीटर प्रति तास आहे. तुम्हाला विचारलंय उत्तर किती सेकंद लागतील, तो आपण काय करूया, किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन करूया मीटर पर सेकंड मध्ये. आणि किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंड मध्ये करताना तुम्हाला लक्षात असेल 5/18 ने मल्टिप्लाय करायचं असतं. त्यामुळं काय करणार, हे 38 गुणिले 4 भागिले 6 गुणिले 5/18
हे मीटर पर सेकंद आणि हे तुमचं मीटर 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 कॅन्सल होणार, सेकंद वर जाणार, म्हणजे तुमचा वेळ जो आहे हा सेकंदामध्ये येणार. 6 एके 6, 6 त्रिक 18, 3 हे वर जाणार. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. मी या बाजूला घेतो. वेळ बरोबर 38 गुणिले 4, हे 3 जो आहे तो वर जाणार, गुणिले 3 भागिले 5. तर यामध्ये आपण करूया 4 3 12, 12 ने गुणाकार करूया. 12 8 96, 12 त्रिक 36 अधिक 9 45 भागिले 5, आणि ह्याचं येतं 5 9 45, 5 1 5, 5 2 10, 91.2 सेकंद तुमचं उत्तर येणार आहे. सेकंद वर जाणार 91.2 सेकंद. सो एकतर पहिलं म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे, दुसरी गोष्ट हे कन्व्हर्जन माहित असलं पाहिजे, तिसरी गोष्ट तुम्हाला हा भागाकार करायला जमला पाहिजे, तर तुम्हाला हे उत्तर येऊ शकतं. ओके, सोपं आहे, काही अवघड नाही. पुढे जाऊया. 14वा प्रश्न. एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे जात आहे. ठीक आहे, एक ट्रेन जी आहे ही अशी ट्रेन या दिशेला जात आहे. बर, ती त्याच दिशेने 2 किलोमीटर पर आवर अँड 4 किलोमीटर पर आवर वेगाने चालत असलेले राज आणि मधुर यांना अनुक्रमे 9 सेकंदात आणि 10 सेकंदात ओलांडून जाते. त्याच दिशेला 2 व्यक्ती जात आहेत आणि हे दोघं पण इकडेच चालले. याला आपण धरूया राज आणि मधुर. राज आणि मधुर अनुक्रमे 9 सेकंदात आणि 10 सेकंदात ओलांडून जाते. ठीक आहे, ऑब्विसली ट्रेनचा स्पीड ज्यादा असणार यांच्यापेक्षा. याचा स्पीड आहे, राजचा स्पीड आहे 2 किलोमीटर प्रति तासाला आणि त्याचा 4 किलोमीटर पर आवर अनुक्रमे आहे. सो राज येणार 2 किलोमीटर. याचा स्पीड घेऊया आपण S1 2 किलोमीटर पर आवर आणि याचा स्पीड घेऊया S2 4 किलोमीटर पर आवर. ट्रेनचा तुम्हाला दिला नाहीये, तर राज तो 9 सेकंदामध्ये ती ट्रेन, म्हणजे आपण T1 घेऊया, 9 सेकंद मध्ये क्रॉस करते आणि ह्याला T2 घेऊया, 10 सेकंदामध्ये क्रॉस करते. जर ट्रेनची लांबी x मीटर असेल तर x चे मूल्य शोधा. ट्रेनची लांबी x असेल तर ट्रेनची लांबी जी आहे ही दिलेली आहे x मीटर असेल तर x चे मूल्य शोधा. ट्रेनची लांबी दिलेली आहे x मीटर, बरोबर. ट्रेनचं तुम्हाला स्पीड दिलाय का? स्पीड ऑफ ट्रेन आपण घेऊया y घेऊया. ओके, आता आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. तर एक ट्रेन आहे, ट्रेनला राजला क्रॉस करायचं असेल तर ट्रेनला अंतर किती क्रॉस करावं लागेल? म्हणजे तुम्ही सपोज प्लॅटफॉर्मवर उभा आहात, तुमच्या शेजारून ट्रेन चालली आणि तुम्ही देखील ट्रेनच्या दिशेने चालला. तुम्ही प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेन टपरीवर, एकाच ठिकाणी नाही. तर ट्रेन ऑब्व्हियसली तुम्हाला क्रॉस करून जाईल. मग तुम्हाला क्रॉस करताना ट्रेनला अंतर किती कापावं लागेल? तर अंतर त्या ट्रेनच्या लांबी एवढं कापावं लागेल, बरोबर. सो मी म्हणू शकतो ट्रेनची लांबी जी आहे हे अंतर एवढं येणार आणि अंतर बरोबर हा फॉर्म्युला मगाशी तुम्ही सांगू शकता याच्यावरून. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, वेग गुणिले वेग. ओके, आता अंतर जे आहे हे डिस्टन्स x तर आहे. राजला किती? राजला 9 सेकंदामध्ये x हे डिस्टन्स कव्हर होणार राजला क्रॉस करताना, आणि मधुरला क्रॉस करताना xच डिस्टन्स कव्हर होणार. आता पहिल्यांदा राजसाठी अंतर हा फॉर्म्युला x हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. वेग, आता इथं वेग जो आहे ना हा रिलेटिव्ह स्पीड येणार. आता रिलेटिव्ह स्पीड काय येणार सांगा? कारण दोन्ही देखील एकाच दिशेने जात आहे.
ज्यावेळी दोन ऑब्जेक्ट एकाच दिशेने जात असतात. जस्ट तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही कुठल्या दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत आहात. गाडीला ओव्हरटेक करताना तुम्हाला जो स्पीड असतो तुमचा ओरिजिनल स्पीड एवढा जाणवतो का? नाही, तर त्या ट्रेनच्या रिलेटिव्हली तुम्हाला स्पीड जाणवतो आणि हा ऍक्च्युअल स्पीडपेक्षा कमी असतो. त्यामुळे हा जो रिलेटिव्ह स्पीड आहे, हा इथं वेग हा रिलेटिव्ह स्पीड घ्यायचा. रिलेटिव्ह स्पीड हा कधी पण समान एकाच दिशेला जात असेल तर त्या दोघांच्या स्पीडचा वजाबाकी घ्यायची, फरक घ्यायचा. म्हणजे याचा स्पीड आपण y किलोमीटर प्रत्येक तासासाठी घेतला तर याचा वेग होणार y वजा 2 किलोमीटर पर आवर. हा तुमचा काय होणार? स्पीड होणार. आता मी काय करतो, किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मगाशी मी मीटर पर सेकंड मध्ये कसं करायचं सांगितलं होतं. त्याला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. इथं मी काय करतो, 5/18 ने मल्टिप्लाय करून ही किंमत काढून घेतो. 2 गुणिले 5/18 म्हणजे इथं मी मीटर पर सेकंड मध्ये ह्याचं उत्तर घेणार, कारण मला काय करायचं आहे, युनिट जे आहे ते सेम ठेवायचं आहे. सो y मायनस हे जे 2 किलोमीटर प्रत्येक तास आहे, हे थोडंसं आता मला बाजूला काढायला पाहिजे. दोन गुणिले 5/18 2×9 म्हणजेच हे किती येणार? 5/9 मीटर पर सेकंड. आणि इथं S2 किती येणार? 4 गुणिले 5/18 2×4 2×9 10/9 मीटर पर सेकंड. आणि स्पीड ऑफ ट्रेन आहे y मीटर पर सेकंड. सो y वजा याचा वेग मीटर पर सेकंड मध्ये कुणाचा? राजचा स्पीड आहे 5/9. सो y वजा 5/9 गुणिले याला लागणारा वेळ 9 सेकंड. मीटर पर सेकंड घेतलं. ओके, पुढे राजसाठी एवढं डिस्टन्स कव्हर केलं, अंतर काढलं. तसंच हे जे अंतर आहे, हे अंतर कोणासाठी? मधुरसाठी देखील आपल्याला काढायचं आहे. मधुरसाठी देखील x बरोबर, इथं देखील मधुरचा रिलेटिव्ह स्पीड येणार. ऑब्विसली मधुर देखील सेम दिशेला आहे. सो y वजा मधुरचा स्पीड 10/9 गुणुले याला लागणारा वेळ 10 सेकंड. दोन्ही x दिसत आहे तुम्हाला, त्यामुळे दोन्ही हे काय करूया आपण एकत्र आणूया. हे इक्वेशन मी 1 म्हणतो, हे इक्वेशन 2 म्हणतो. हे दोन आपण एकत्र आणूया. सो वजा 5/9 गुणिले 9 बरोबर y वजा 10/9 गुणिले 10. आतमध्ये आपण याला गुणूया. 9y वजा 5/9 गुणिले 9 बरोबर y वजा 10 ने जाणार. इथं 10y वजा 100/9 10 ने गुणलं, 9 ला 9 गेलं. सो 9y वजा 5 बरोबर इथं तुम्हाला तिरकस गुणाकार करावा लागेल, किंवा आपण काय करूया 10y वजा 100/9 करूया. y एकत्र आणूया आणि x उरलेला जो आहे नंबर तो एकत्र आणूया. तर जर मी 9y पलीकडे नेलं तर 10y वजा 9y होतं. वजा 9 इकडं आणलं तर 100/9 हे अधिक होतं आणि हे वजा 5 तसंच राहणार. सो 10y वजा 9y हे y ॲज इट इज येणार. इथं तिरकस गुणाकार करा. 9×5 = 45, 100 वजा 55/9 ही तुमची y ची किंमत आहे. पण तुम्हाला y विचारला नाही, तुम्हाला विचारलेलं आहे x. सो x ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, तर तुम्हाला ह्या इक्वेशन 1 मध्ये y ची किंमत टाकायची. टाकूया आपण. x बरोबर या इक्वेशन प्रमाणे, या इक्वेशन x बरोबर y वजा 5/9. y आत्ताच काढलं आपण. 55/9 वजा 5/9 गुणिले 9
सो छेद समान आहे, 9 9 55 वजा 5 50, 50/9 गुणिले 9, 9 9 गेलं, सो 50 x म्हणजे तुमचं काय येणार आहे 50 मीटर, हे तुमचं फायनल उत्तर येणार आहे. सो थोडंसं लेंदी होतं, असा एखादा प्रश्न लेंदी तुम्हाला 100% येणार आहे. TCSचे मी सगळे पॅटर्न पेपर बघितलेले आहेत, एक प्रश्न थोडासा लेंदी असतो, पण वेळ एवढा असतो तुमच्याजवळ की हा देखील प्रश्न आरामामध्ये सुटू शकतो. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. एक एक प्रश्न बघा तलाठी भरतीमध्ये किंवा बाकीच्या सरळ सेवामध्ये तुम्हाला तुमचं भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे हा प्रश्न अवघड आहे, किचकट आहे म्हणून मी सोडून देतो असं अजिबात करू नका. शॉर्टकट आहे का हे करण्यासाठी? शॉर्टकट हाच शॉर्टकट आहे. फक्त तुम्हाला सवय झाली ना की हे पटकन कॅल्क्युलेशन जमतात. आता फक्त सवय नाही आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय क्लिअर असलं पाहिजे हे सॉल्व्ह करण्यासाठी, ट्रेनला एका व्यक्तीला एका पोलला क्रॉस करताना किती अंतर कापावं लागतं, तर त्या ट्रेनच्या लांबी एवढं अंतर कापावं लागतं, पहिली गोष्ट. ओके. दुसरी गोष्ट, समान दिशेने जात असताना स्पीड आपल्याला कमी झाल्यासारखा वाटतो, म्हणजे तिथं रिलेटिव्ह स्पीडची कॉन्सेप्ट येते. रिलेटिव्ह स्पीड कसा मिळवायचा, त्या दोन स्पीड मधला फरक. स्पीडचा फरक काढताना दोन्ही स्पीडचं युनिट हे सेम असलं पाहिजे. जनरली मीटर पर सेकंड करून घेताना आपण त्याला 518 ने मल्टिप्लाय करतो. हे एक तुम्हाला बेसिक क्लिअर असलं पाहिजे. बाकी हा एकच फॉर्म्युला या टाइम स्पीड डिस्टन्स या आपल्या चॅप्टरमध्ये आहे. याच्यामध्ये फक्त वेगाच्या ठिकाणी तुमचा रिलेटिव्ह स्पीड टाका. वेळ जो आहे तो सेकंड मध्ये, हा मीटर पर सेकंड मध्ये, उत्तर तुम्हाला मिळून जाईल. दोन्ही इक्वेट करा. इक्वेट केल्यानंतर y ची किंमत काढा. y ची किंमत ह्या एका इक्वेशन मध्ये टाका, आरामामध्ये उत्तर मिळून जाईल. मात्र हे करण्यासाठी तुमचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे, तुमच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत ते एकदम क्लिअर असल्या पाहिजेत. आणि जर तुम्हाला याच्या बेसिकवरचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपण ऑलरेडी टेट सरळ सेवेची प्लेलिस्ट तयार करून ठेवलेली आहे, ती प्लेलिस्ट नक्की बघा. आणि जर व्हिडिओला शेअर केलं नसेल तर मित्रांसोबत कृपया शेअर करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप मेहनत घ्यावी लागते हे प्रश्न तयार करण्यासाठी, आणि मेहनतीला जर तुम्हाला अप्रिशिएट करायचं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बुद्धिमत्ताचे आपले प्रश्न सुरू होतात. पहिले 14 गणितावरचे होते, पुढचे 11 प्रश्न बुद्धिमत्तेवरचे आहेत. ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षरसमूह संबंधित आहेत त्याच प्रकारे संबंधित अक्षरसमूह असलेला संच निवडा. संबंधित अक्षरसमूह असलेला संच, तर यामध्ये हा एक संच आहे. तसाच सेम संबंध असणारा सिमिलर तुम्हाला एक संच शोधायचा आहे. कसं शोधायचं, ही पहिली गोष्ट समजून घ्या की ही एक सिरीज नाही आहे, सिरीज कंप्लीशन वगैरे नाही आहे. तर यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. कसा बघायचा संबंध, कसाही बघू शकता. जसं तुम्ही DE बघू शकता, IK म्हणजे हे तर येणार नाही, DE इथं देखील IJ पाहिजे होतं ना, JK चालेल, IK हे येणार नाही, JK चालेल. दुसरं तुम्ही बघू शकता FG, LM इथं आहे, IM आहे का, नाही चालणार, म्हणजे उत्तर काय असणार, दुसरं उत्तर असणार आहे. कसंही बघा, काही फरक पडत नाही. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निकने आन्सर पटकन मिळून जातं. पुढे जाऊया. इथं देखील तुम्ही बघू शकता, काही तुम्ही बघा, GH इथं बघूया आपण, GH, JK नाहीये, TU नाही येणार, TU आहे, JK नाही आहे. उत्तर तुमचं असणार तिसरा पर्याय. किती सोपं आहे बघा. संबंधित अक्षरसमूह तुम्हाला काढायचे, काही अवघड नाही, सोपं आहे. अच्छा, आता हा आला समसंबंधवाला प्रश्न. DU 66 हा HY 71 सह एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. इथं लिहितो मी, DU 66 चा संबंध कोणाशी आहे, HY 71 शी आहे. त्याचप्रमाणे KN 74 हा OR 79 शी संबंधित आहे. खालील कोणते BS 28 शी संबंधित आहे, तर BS 28 शी संबंधित कोणते आहे असं विचारलं. ओके, सोपं आहे बघा, लक्ष द्या.
काही अवघड नाही, सगळ्यात सोपं, याच्यापेक्षा काही असू शकत नाही. पहिल्यांदा आपण या नंबरचा संबंध शोधूया. 66 71 अधिक 5 84 79 अधिक 5 28 अधिक 5 33. 33 वाले पर्याय बघा, हा दुसरा पर्याय कॅन्सल झाला, चौथा झाला. 33 33 आहे. ओके, आता आपण बघूया DH EFGH प्लस 4 UY VWXY प्लस 4. सो प्लस 4 आहे बघा. NOPQR प्लस 4 आहे. सो यसच्या नंतर प्लस 4 कुठला असणार आहे? TUVW असणार. W इथं आणि इथं काहीतरी एक असणार आहे, बघूया. दोन्हीमध्ये F तर W इथं एकाच ठिकाणी आहे, म्हणजे तिसरा पर्याय तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता हा संख्या, अक्षर मालिका, चिन्ह मालिका याच्यावरचे हे प्रश्न आहेत. अक्षर आणि चिन्हाच्या खालील मालिकांचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करायची आहे बाय डिफॉल्ट, हा, पण इथं दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे तुम्हाला मोजणी करावी लागते. डावी बाजू ही, उजवी बाजू ती. बेसिक तर आपण बघणार नाही. प्रश्न बघा, जर मालिकेतील सर्व अक्षरे वगळली तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून 7वे असेल? उजव्या टोकापासून 7वे, पण त्याच्यावर एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? तर यामध्ये काय करायचे आहेत? सर्व अक्षरे वगळायची आहेत, म्हणजे काढून टाकायचे, रिमूव्ह करायचे. अक्षरे रिमूव्ह करायचे आहेत. एक ही अक्षरे काढून टाकायची आहेत. असं जर असेल तर उजव्या टोकापासून 7वे कुठले असणार आहे? 1 2 3 4 5 6 7 अँड असणार. अँड हे चिन्ह असणार आहे. सोपं आहे, म्हणजे याच्यापेक्षा अजून सोपं तुम्हाला काय असू शकतं? बरोबर ना? पुढे जाऊया. आता सिलॉजिझम बघा. सिलॉजिझमचा आता बेसिक तर मी घेणार नाही. सिलॉजिझम जर तुम्हाला शिकायचं असेल ना, त्याच्यावर एकदम बेस्ट व्हिडिओ युट्यूबवर मीच बनवून टाकलेला आहे. म्हणजे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला, 2-3दा तुम्ही तो व्हिडिओ बघितला, परत तुम्हाला सिलॉजिझमचा कधीच डाऊट येणार नाही. आणि प्रत्येक पेपरमध्ये 2-3 प्रश्न सिलॉजिझमचे आलेले आहेत. बेसिक मी सांगणार नाहीये, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. सरळ सेवा आणि टेट नावाची जी आपली प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये सगळे बेसिक, सगळे चॅप्टर, सगळा सिलेबस आपण टाकलेला आहे. तुम्हाला कुठेही क्लास लावण्याची देखील आवश्यकता नाही. ठीक आहे, पहिलं विधान बघूया. कोणतीही विजार ही टाय नाही. सो विजार टाय. बेसिक माहित नसेल तर तो व्हिडिओ बघा. कोणतीही टाय हा बूट नाही. कोणतीही टाय हा बूट नाही. ठीक आहे, पहिला निष्कर्ष. कोणताही बूट हा विजार नाही. कोणताही बूट विजार नाही दिसतं इथं, पण जर तुमचं पहिलं फॉलो होत असेल तर याला पॉसिबिलिटीचा विचार करा. याच्यामध्ये काही संबंध नाही, पण मी बूट या ठिकाणी असा काढू शकतो, म्हणजे ही काय झाली? एक पॉसिबिलिटी झाली. कोणताही बूट विजार नाही हे इथं फॉलो होईल, पण त्यामध्ये फॉलो होणार नाही. पुढे जाऊया. काही बूट हे विजार आहेत. काही बूट हे विजार दिसतात का? नाही दिसत, त्यामुळे हे फॉलो होणार नाही. तसं बघायला गेलं तर हे आयदर ऑरची पेअर आहे. कोणताही बूट विजार नाही आणि काही बूट हे विजार आहे. पण इथं पर्याय आपण बघायला पाहिजे. पहिला पर्याय आहे निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहे. पहिला तर नाही. फक्त निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे? नाही. फक्त निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही आहे असतं तर हे उत्तर आलं असतं, कारण या आयदर ऑरच्या पेअर आहेत. सो 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. आणि फक्त निष्कर्ष 1 तर्कसंगत हा देखील येणार नाही. आयदर ऑरचा पर्यायच नाही इथं. सो उत्तर तुमचं काय असणार? हा असणार. दोन्हीही फॉलो होत नाही. ओके, ठीक आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित असलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. याचं प्रश्न क्रमांक 20 म्हणून जे काय उत्तर असेल ते तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे. मी नक्की कमेंट सेक्शन बघणार. ओके, पुढे जाऊया. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित सेम प्रश्न आहे, त्यामुळे याच्यामध्ये देखील मी तुम्हाला हा होमवर्क देतो. सिरीज आहे ही, कंप्लीशन वाली.
सोपी आहे, जमून जाईल. नेक्स्ट, हा जर P म्हणजे अधिक, Q म्हणजे वजाबाकी, R म्हणजे गुणाकार, S म्हणजे भागाकार असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? कसं करायचं? सिंपल आहे, लक्ष द्या. 8 P म्हणजे काय? अधिक, 8 अधिक 69. S म्हणजे भागाकार भागिले 23. Q म्हणजे वजाबाकी 2. R म्हणजे गुणाकार 5. बरोबर किती? झालं आपलं. हे तर तुम्हाला सिंप्लिफिकेशन झालं. सिंप्लिफिकेशन कसं सोडवायचं? अधिक वजाने टर्म्स या बाजूला करूया. सो हे 8 अधिक 23 त्रिक 69 वजा 2 पंचे 10 प्रश्नचिन्ह. 8 अधिक 3 11 वजा 10 प्रश्नचिन्ह. सो प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? 1 येणार. म्हणून 1 हे तुमचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके, पुढे जाऊया. खालीलपैकी 3 अक्षरसमूहामध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे काही गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर समूह तुम्हाला काढायचा आहे. बघूया गटात न बसणारा. बघा कसंही काढू शकतो आपण. जे KL AB TU EF इथं तर निघत नाही. त्यानंतर LMN +2 BCD +2 UVW +2 FGH पाहिजे होतं ना +2 करून, म्हणजे गटात न बसणारा असणार आहे चौथा पर्याय. काही अवघड नाहीये. इथं देखील अक्षर गटांच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, ज्यामध्ये तिघांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षर जोडी वेगळी जोडी ओळखायची आहे, जे आता केलं तेच. सो GHI HI +2 JKLM +4 MO नाही MNO +2 OPQRS +4 CDE +2 EI पर्यंत जाऊया. FGHI +4 IJK +2 KLMNO O पाहिजे होतं ना इथं. सो गटात न बसणारा असणार आहे चौथा पर्याय. ओके, ठीक आहे. शेवटचा प्रश्न आपला सिलॉजिझमचा आहे. लक्ष द्या व्यवस्थित. सर्व बिगल तारामासे आहे. सर्व बिगल ओके तारामासा आहेत, दाखवलं. पुढे चला. एकही तारामासा कबूतर नाही. एकही तारामासा कबूतर नाही. ओके, नेक्स्ट. एकही कबूतर सिंह नाही. एकही कबूतर काय नाही? सिंह नाही. निष्कर्ष. काही तारामासे सिंह असू शकतात. काही तारामासे इथे आहेत. सिंह असू शकतात का? मी सिंह उचलून इकडे टाकू शकतो. फक्त मी कबूतर मध्ये घेऊन जाऊ शकत नाही सिंहाला. बाकी मी त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. याला इथं घेतलं, पण ही आता तर होत नाही आहे फॉलो, पण इथं टाकल्यावर होईल फॉलो. म्हणजे ही काय आहे? एक शक्यता आहे. सो काही तारामासे सिंह असू शकतात, ते एक फॉलो होतो. काही बिगल कबूतर असू शकतात. काही बिगल कबूतर मध्ये टाकायचं असेल तर मला बिगलला तारामासाच्या बाहेर आणायला पाहिजे. पण तारामासाच्या बाहेर येऊ शकतं का बिगल? नाही येऊ शकत. आणि तारामासा तर कबूतर मध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे बिगल हा कबूतर मध्ये जाऊ शकत नाही. म्हणजेच काही बिगल कबूतर असू शकतात ही शक्यता देखील नाही आहे. त्यामुळं फक्त एक हा निष्कर्ष फॉलो होतो, सत्य आहे. फक्त निष्कर्ष एक सत्य आहे. तिसरा पर्याय बरोबर आहे. तर अशा रीतीने आपण 25 प्रश्न सोडवलेले आहेत. वेळ किती झाला बघूया. साधारण 1 तास आपल्याला लागला 25 प्रश्न सोडवण्यासाठी. 2 तास वेळ असतो सरळ सेवासाठी. 100 प्रश्न असतात, ज्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ तुम्ही या एका विषयाला, गणित बुद्धिमत्ताला देऊ शकता. आणि माझ्या मते इथं मी एक्सप्लेन करताना 1 तास लागत असेल तर अर्ध्या तासामध्ये हा आरामामध्ये पेपर सॉल्व्ह होऊ शकतो. मी म्हणेल अर्ध्या तासाच्या ऐवजी तुम्ही 45 मिनिटं घ्या. बाकीचं तर काय फक्त वाचायचं आणि उत्तर टिकमार्क करायचे आहेत. सो 40 ते 45 मिनिटांमध्ये आरामामध्ये 25 प्रश्न होऊ शकतात. आणि स्पर्धा प्रचंड असल्यामुळं
प्रत्येक प्रश्न तुम्हाला जमला पाहिजे. जर तुम्हाला या चॅप्टरचं बेसिक पाहिजे असेल तर तसं मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. याचं बेसिक ऑलरेडी बऱ्यापैकी मी कव्हर केलेलं आहे. टेट आणि सरळ सेवा यासाठीची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल. तुम्हाला कुठेही क्लास लावण्याची आवश्यकता नाही. पण अजून जर तुम्हाला कुठला चॅप्टर माझ्याकडून पाहिजे असेल तो कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत हे चॅनल शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर भेटूया पुढच्या आपल्या PYQ सिरीजमध्ये. पुढच्या सेक्शनसाठी मे बी दुसरा मी इंग्लिशचा सेक्शन घेऊ शकतो, GKचा घेऊ शकतो किंवा मराठीचा घेऊ शकतो. तुम्ही कुठला पाहिजे कमेंट करून सांगा. आपण नक्की पुढच्या कुठली प्रश्नपत्रिका पाहिजे ते देखील सांगा. माझ्याजवळ जवळपास 40 प्रश्नपत्रिका आहेत या तलाठी भरतीच्या. त्या सगळ्या मी कव्हर करणार आहे. फक्त तुमचं सपोर्ट असला पाहिजे, तुमचं अप्रिसिएशन असलं पाहिजे. तुम्ही आम्हाला जर सपोर्ट केला सबस्क्राईब करून तर निश्चितच चांगला कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येईन. धन्यवाद.